वाल्मिक कराडला फरार असताना स्वतःच्या गाडीत फिरवणाऱ्या शिवलिंग मोराळ्याच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। वडील पांडुरंग काशीनाथ मोराळेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात फरार असताना त्याला घेऊन फिरणाऱ्या आणि शरण येताना आपल्या गाडीत घेऊन येणाऱ्या शिवलिंग मोराळे याच्या अडचणीत आता पुन्हा एकदा वाढ झाली आहे। यापूर्वीच त्याची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। तर आता वडील पांडुरंग काशीनाथ मोराळे याच्यावर चोरट्या पद्धतीने देशी दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार शिवलिंग मोराळे बीड तालुक्यात अनेक बियर बार चालवतोय। 26 जानेवारी रोजी ड्राय डे असताना त्याचे निवडुंगवाडी परिसरातील सरकार बियर बार चालू असल्याची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली। यावेळी त्यांना देशी दारू विक्री करत असताना शिवलिंग मोराळे याचे वडील पांडुरंग काशीनाथ मोराळे आणि सचिन उत्तम बुकतुरे हे आढळून आले। यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून देशी दारू जप्त करत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा शिवलिंग मोराळे अडचणीत येताना पाहायला मिळत आहे, कारण की आता शिवलिंग मोराळे पाठोपाठ वडील पांडुरंग काशीनाथ मोराळेवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमका पोलीस प्रशासन काय भूमिका घेत आहे हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे।